हा सँड पेपर आहे, पॉलिश पेपर म्हणतात त्याला. हे ना आपल्याला सगळा ब्लॉक वरचा पूर्ण क्लीन करून घ्यायचा आहे. त्याच्यावरती थोडा कार्बन असतोय, ते आपल्याला पूर्ण क्लीन करून घ्यायचा आहे. हा आपण क्लीन करून घेतलेला आहे. हा हेड आहे शूटचं. तर ह्याला आपल्याला सगळ्या पूर्ण खाली याला इनलेट वगैरे सगळं जोडून घ्यायचं आहे. हे इनलेट आपण नवीन टाकतो याला. ह्याचं इनलेट थोडंसं खराब झालं होतं, त्यामुळे इनलेट नवीन टाकतो आहे. आपण सगळं फिटिंग करून घेतलेलं आहे. इनलेट, एक्झॉस्ट साईड, पाण्याचा एल्बो. हा इकडं पाण्याचा एल्बो जोडला आहे. ह्याला EGR सिस्टम पण जोडलेली आहे. ऑइल सेपरेटर जोडलेला आहे. हा पूर्ण हेड जोडून तयार आहे आता खाली. ह्याच्या सगळ्या HLV रॉकर सगळे आपल्याला पेट्रोलने क्लीन करून घ्यायचे आहेत, जेणेकरून त्याची सगळे पूर्ण कार्बन निघून जाईल. आपण सगळे क्लीन करून घेतलेलं आहे. पूर्ण पेट्रोलने वॉश करायचं आहे आपल्याला चांगल्या पद्धतीने. हे बघा, त्याचे हेडचे आपले बोल्ट आणि HLV सगळ्या क्लीन करून घेतलेले आहेत. ब्लॉकला सगळीकडे ऑइल लावून घ्यायचं आहे, कारण आपल्याला हेड गॅस्केट याच्यावरती व्यवस्थितरित्या फिटिंग करण्यासाठी आपण हे पूर्ण ऑइल लावून घेतो याला, कारण हेड गॅस्केट याच्यावरती व्यवस्थितरित्या फिटिंग व्हावं यासाठी. हे हेड गॅस्केट आहे गाडीचं. सगळे ओरिजिनल आपल्याला मारुती जेन्युइन स्पेअर पार्ट आपल्याला गाडीला बसवायचे आहेत. ह्या हेड गॅस्केटसुद्धा आपल्याला ऑइल लावून घ्यायचं आहे. असं पुसून घ्यायचं ऑइल. दोन्ही साईडने ऑइल लावायचं आपल्याला, एकाच साईडने लावायचं नाही, दोन्ही साईडने आपल्याला लावायचं ऑइल. अशा प्रकारे आपण पूर्ण सगळं ऑइल लावून घेतलेलं आहे याला. हे पूर्ण ऑइल लावून झाल्यानंतर ना, हे जे हे मार्किंगची साईड आहे ती वरती करायची आपल्याला. तुम्हाला दाखवतो. हे ऑइलचं होल आहे याला, यातून ऑइल वरती हेडला पास होते आणि हे हेड गॅस्केटला सुद्धा हे ऑइलचं होल आहे. ही एक गॅलरी आहे. ह्या गॅलरीला ही हेड गॅस्केटची गॅलरी मॅच करायची आहे आणि ते ऑइलचं होल मॅच करायचं आहे आपल्याला. तुम्ही बघू शकता कशा पद्धतीने आपण गॅस्केट बसवलं आहे. हे ऑइलचं होल आहे आणि पूर्ण असे ऑइल लावून आपण बसवलेलं आहे. आणि ही ती गॅलरी, गॅलरी मॅच करायचं आहे, म्हणजे हेड गॅस्केट बसलं आपलं. आता ही टॉर्क रेंज आहे. आता KGFM आपल्याला द्यायचं आहे ह्याचा टॉर्क, 3.8 KGFM. आपण सेट करून घेऊया टॉर्क पहिला. KGFM 3.8 चा टॉर्क द्यायचा आहे. आता नटांना आपल्याला टॉर्क द्यायचा आहे. 1 नंबर, 2 नंबर, 3 नंबर, 4 नंबर, 5 नंबर, 6 नंबर, 7 नंबर, 8 नंबर, 9 नंबर, 10 नंबर, अशा पद्धतीनं आपल्याला ह्या टॉर्क द्यायचा आहे त्या बोल्टांना. ज्या ह्या नटांना टॉर्क बसेल ते त्या टॉर्क रेंजमधून कट असा आवाज येतो आहे. कट आवाज आला की थांबायचं आहे आपल्याला. तो नट सोडून दुसऱ्या नटांना परत टॉर्क द्यायचा आहे. असं करत सगळ्या नटांना टॉर्क द्यायचा आहे आपल्याला. आता हे आपल्याकडे डिग्री टूल्स आहे. या नटांना आपल्याला सगळ्यांना डिग्री द्यायची आहे. हे बघू शकताय. अशा प्रकारे 90 अंशाच्या 2 डिग्र्या द्यायच्या आपण, 0 ते 90. अशा प्रत्येक नटांना एक राऊंड पूर्ण झाल्यानंतर 2 वेळा अशा डिग्र्या द्यायच्यात आपल्याला. आता आपण पहिला राऊंड करतोय. असे 2 राऊंड करायचे आहेत आपल्याला. एक राऊंड पूर्ण झाला की परत दुसरा राऊंड. अशा 2 वेळा 90 आपल्याला डिग्र्या द्यायच्या आहेत.
अशा प्रकारे आपण ह्या सगळ्या नटांना डिग्र्या दिलेल्या आहेत, बघू शकता. असं पूर्ण 90 डिग्री पण आपल्याला डिग्री देऊन थांबायचं आहे. आता ह्या HLV आपल्याला ह्या हेडमध्ये लावायचे आहेत, HLV आणि रॉकर. तर कशा पद्धतीने लावायचे आहेत आपल्याला ते तुम्हाला मी दाखवतो. ह्या HLVला एक होल आहे, त्यामध्ये ऑइलचं सप्लाय होते. तर ह्या HLVचं जे होल आहे ते कोणत्या साईडला करायचं हे तुम्हाला दाखवतो. हे पहा, हे होल आहे छोटंसं, हे गॅलरीच्या ह्या साईडला करायचं आहे, आपल्या साईडला. आणि अशा प्रकारे आपल्याला त्या HLV आणि रॉकर हे इन्स्टॉल करायचे आहेत. आता इकडल्या साईडचं इन्स्टॉल केलं आहे. आता त्या साईडचं दाखवतो तुम्हाला. त्या साईडला हे होल आहे, एक छोटं होल आहे त्याला, ते त्या साईडला करायचं आहे. ज्या HLV इनलेटच्या साईडला आहेत त्या HLVचं जे छोटं होल आहे ते इनलेटच्या साईडला, ज्या HLV एक्झॉस्टच्या साईडला आहेत त्या एक्झॉस्टच्या साईडला त्यांचं छोटं होल करायचं आहे. अशा प्रकारे आपण हेड हा जोडून घेतलेला आहे. HLV सगळ्या पूर्ण लावलेल्या आहेत. आता आपल्याला इंजिनचं टायमिंग लॉक करायचं आहे. हे छोटंसं होल दिसते तुम्हाला गिअरबॉक्सला, ह्या ठिकाणी असा एक व्हॉल आपल्याला घालायचं आहे त्यामध्ये आणि लॉक करायचं आहे. मेन क्रँकच्या पुलीचा नट आपल्याला अपोजिट डायरेक्शनमध्ये फिरवायचा आहे, कारण याची पेचं उलटी येतात. हे कॅमचं लॉक आहे, इथं कॅम हा लॉक केला जातो आहे. हे कॅम लॉकचं टूल आहे. हे टूल आपल्याला यामध्ये बसवायचं आहे. असं या प्रकारे फिटिंग करून आपल्याला कॅमचं लॉक करायचं आहे. हे कॅमच्या लॉकचं टायमिंगचं हे खाच आहे, या खाचेमध्ये हे टूलचं हे लॉक बसते. आपल्याला कॅम फिरवायचं आहे. अशा प्रकारे पूर्ण आपल्याला लॉकमध्ये ते टायमिंग लॉक करून घ्यायचं आहे. हे बघा मी कसं करतो आहे. भरपूर मेकॅनिकलना हे माहिती आहे, कारण जे अजून ज्यांना माहीत नाही किंवा हे नाही त्यांनी हे बघू शकता टायमिंग कसं लॉक केलं आहे मी. सोपं आहे, काय असं विशेष काय नाही आहे याच्यामध्ये. हे टायमिंग लॉक आपण या खाचेमध्ये लॉक केलेलं आहे. ह्या साईडला पण लॉक असते, पण ती लावायची काही गरज नाही. आपण एका साईडला लॉक करून घेऊया. तर आपल्याला हे सगळे फिटिंग करायचं आहे. ऑइल पंपाचं पॅकिंग आपल्याला बदलायचं आहे. ही प्लेट असते, या प्लेटचं पॅकिंग बदलायचं आहे आणि हे ऑइल सील पण बदलायचं आहे आपल्याला. तर बघू शकता आपण टायमिंग चेन लावून घेतलेलं आहे. अशा प्रकारे आपल्याला टायमिंग चेन लावून घ्यायचे आहे. टेन्शनर आपण पूर्ण रिलीज केलेला आहे. हा वॉटर पंप आपण नवीन मागवलेला आहे गाडीला, कारण गाडी ओव्हरहीट झाली होती आणि वॉटर पंपसुद्धा या गाडीचा खराब झाला होता. आपण हा वॉटर पंप नवीन मागवलेला आहे गाडीला. नवीन वॉटर पंप आपल्याला फिटिंग करायचा आहे. आता बघू शकताय तुम्ही, आपण कॅम कवरसुद्धा लावलेला आहे याला आणि सगळं पूर्ण फिटिंग आपलं पूर्ण कंप्लीट झालेलं आहे. आता या गाडीचा एक प्रॉब्लेम असा झालेला आहे की याच्या ऑइल कूलर गॅलरीमध्ये फिल्टर मेल्ट झाल्यामुळे ही ऑइल कूलरची गॅलरी पूर्ण चोकअप झालेली आहे. हे तुम्ही बघू शकता, हे ऑइल कूलर आहे या गाडीचा. या ऑइल कूलरच्या आत बॉडीमध्ये याचा आतला ऑइल फिल्टर जो आहे तो मेल्ट झालेला आहे हीट झाल्यामुळे गाडी. त्यामुळे याच्या ऑइलच्या गॅलरीमध्ये तो फिल्टर मेल्ट होऊन आत आलेला आहे. त्यामुळे आपण हा ऑइल कूलर चेंज करतो आहे, कारण गाडी भरपूर लांबून आपल्याकडे रिपेरिंगला आलेली आहे. हा फिल्टर बघा कसा मेल्ट झालेला आहे, याच्यातला मेल्ट होऊन आतमध्ये वितळून गेलेला आहे. आपण ही बॉडी नवीन टाकतो या गाडीसाठी. हे नवीन ऑइल कूलर आपण या गाडीला मागवलेला आहे. ते ऑइल कूलर या गाडीला फिटिंग वगैरे करून आपण गाडी ही स्टार्ट केलेली आहे.
तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये या गाडीचा आवाज ऐकायला मिळत नाही आहे, कारण मी हे व्हिडिओ नंतर एडिट केलेला आहे. कारण ज्यावेळी मी हे व्हिडिओ बनवत होतो त्यावेळी माझ्या आजूबाजूस भरपूर साऊंड चालू होता. त्या कारणामुळे आपण हा व्हिडिओ एडिट केलेला आहे. थँक यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. सी यू इन नेक्स्ट व्हिडिओ. थँक यू.